Requires inputs by a select committee. Thank you, sir. Thank you. Honorable Member Dr. Bhavat Karatji, you will be speaking in Marathi and this is your maiden speech. You will have 15 minutes. माननीय सभापती महोदय, हे बिल मी मराठीमध्ये मांडणार आहे. मला त्यासाठी परवानगी द्यावी. सर्वप्रथम आमच्या पक्षाचे नेते आणि आपण मला सभागृहामध्ये बिल मांडण्याची परवानगी दिली म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. माननीय सभापती महोदय, आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर हर्षवर्धनजी यांनी महिलांचा सन्मान, महिलांचा स्वाभिमान, महिलांना संरक्षण, महिलांना सुविधा आणि महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी तसेच महिलाचे रिप्रोडक्टिव्ह अधिकार वाढवण्यासाठी हे बिल सभागृहात आणलेलं आहे. म्हणून मी माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि तसेच आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धनजी यांचं मी अभिनंदन करतो. 26 मे 2014 साली मोदी साहेबांनी ज्यावेळेस शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझं सरकार गरीब कल्याणासाठी समर्पित राहील. गरिबांसाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या, पण त्याचबरोबर महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, युवकांसाठी, उद्योजकांसाठी वेगवेगळ्या योजना या 6 वर्षाच्या काळात आणलेल्या आहेत. माननीय सभापती महोदय, MTP बिल 2020 हे महिलांना रिप्रोडक्टिव्ह अधिकार देण्यासाठी या सभागृहामध्ये आणलेलं आहे. यामध्ये महिलांचं आरोग्य आणि महिलाचे अधिकार हे महत्त्वाचे असल्यामुळे अगदी काही क्षणातच विविध महिलांच्या सुविधासाठी जे या 6 वर्षाच्या काळामध्ये योजना आणल्या त्या मी आपल्या सभागृहात नमूद करू इच्छितो. माननीय सभापती महोदय, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना, ट्रिपल तलाक योजना, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना, प्रेग्नंट महिलांसाठी मॅटर्निटी लीव्ह जी 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत आणली, तसेच सॅनिटरी नॅपकिन्सवरती GST लावलेला नाही, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ग्रामीण भागात टॉयलेट बांधून महिलांसाठी उपस्थित केलेली सुविधा, मिशन इंद्रधनुष्य म्हणजे प्रेग्नंट महिलांना, आदिवासी महिलांना विशेषतः त्यांच्या घरी जाऊन टीकाकरण किंवा वॅक्सिन देण्याची योजना, वंदे मातरम योजना आणि आयुष्यमान भारत योजना, अशा बऱ्याचशा योजना महिलांसाठी आणि आरोग्यासाठी या 6 वर्षाच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धनजी यांनी आणलेले आहेत. आता मी सध्याचा जो कायदा आहे हा कायदा 10 ऑगस्ट 1971 साली पार्लमेंटमध्ये मंजूर झाला, पण त्याची हिस्ट्री बघण्याची गरज आहे. 1860 साली जर ॲबॉर्शन केलं सभापती महोदय तर ते क्रिमिनलाइज व्हायचं. 312 इंडियन पिनल कोड प्रमाणे त्यांना शिक्षा होत होती. त्यानंतर 1957 साली मुदलियार कमिटी नेमली आणि या कमिटीच्या माध्यमातून ॲबॉर्शनचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय आहेत, ॲबॉर्शनचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत याच्यावरती अभ्यास केला. 1962 साली मुंबईमध्ये फॅमिली प्लॅनिंग अँड रिसर्चचं एक अधिवेशन झालं. त्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की या देशामध्ये ॲबॉर्शन हे लिबरलायझेशन झालं पाहिजे, ॲबॉर्शनला मान्यता द्यायला पाहिजे असा विचार मांडला गेला. आमचे आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1966 साली डॉक्टर शांतीलाल शहा कमिटी नेमली, पण त्या अगोदर ऑनरेबल लेट प्राईम मिनिस्टर माननीय लाल बहादूरजी शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली आणि त्यावेळेस विचार मांडला गेला, जर फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह जर असेल तर ॲबॉर्शन किंवा MTP लिगलाइज करावी हा विचार त्यावेळेस मांडला गेला. डॉक्टर शांतीलाल शहाच्या कमिटीला
संपूर्ण देशभरात फिरून ॲबॉर्शनबद्दल MTB बद्दल एक रिपोर्ट बनवण्याचं सांगितलं आणि तो रिपोर्ट बनल्यानंतर वेगवेगळ्या स्टेटमध्ये तो रिपोर्ट पाठवला. त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्टेटचं उत्तरं देण्यात आली, मागितलं, त्यांची माहिती मागितली. काही राज्यांनी उत्तर दिली, काही राज्यांनी उत्तर दिली नाहीत. पण जो रिपोर्ट तयार झाला तर तो 1969 साली तत्कालीन हेल्थ मिनिस्टर माननीय S. चंद्रशेखर यांनी पटलावर ठेवलं. पण त्यावेळेस निर्णय काही झाला नाही माननीय सभापती महोदय. 1971 साली डेप्युटी हेल्थ मिनिस्टर श्री DP चट्टोपाध्याय यांनी हे बिल लोकसभेमध्ये 2 ऑगस्ट 1971ला इंट्रोड्यूस केलं आणि 10 ऑगस्ट 1971ला याचा कायदा बनला. हा कायदा बनला पण हा कायदा संपूर्ण स्टेटमध्ये लागू शकला नाही. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये कायदा नव्हता, पण संपूर्ण देशभरामध्ये जम्मू काश्मीर शिवाय हा कायदा लागू करण्यात आला. आणि हा कायदा लावणारा त्यावेळेस भारत हा 15व्या देशामध्ये होता. म्हणजे फक्त 15 देशामध्ये MTBचा कायदा लागू होता. आता MTBचा कायदा काय आहे 1971चा मी आपल्याला सांगणार आहे. पण आत्ताच ऑनरेबल मेंबर यांनी सांगितल्याप्रमाणे हा कायदा परिपूर्ण नव्हता. मेडिकल सायन्समध्ये ॲडव्हान्समेंट खूप झालेली आहे, रिसर्च झालेला आहे, फार्मास्युटिकल्समध्ये रिसर्च झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स आलेले आहेत. म्हणून मागच्या 50 वर्षापासून हा कायदा बदलावा अशा ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन, मानव अधिकारचे ऑर्गनायझेशन, वुमन्स राईट्स ऑर्गनायझेशन मागणी करत होते की हा कायदा बदलला पाहिजे. आणि आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा जर्नलमध्ये जर मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट पाहिला तर 13 ते 15% डेथ, मॅटर्नल डेथ हे फक्त आणि फक्त इल्लिगल ॲबॉर्शनमुळे होत होते. आणि भारत देशामध्ये दररोज 10 महिलांचा डेथ हे इल्लिगल ॲबॉर्शन्समुळे होत होते. त्याच वेळेस माननीय आरोग्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा आणि हायकोर्टमध्ये वेगवेगळ्या बऱ्याचशा केसेस होत्या. ॲबॉर्शनला मुदतवाढ द्यावी किंवा ॲबॉर्शन करावं, परवानगी द्यावी म्हणून अशा केसेस होत्या. म्हणून ही अमेंडमेंट बिल तयार केलेलं आहे. माननीय सभापती महोदय, मी थोडक्यात जुना कायदा 1971 कायदा आणि आता येणारा नवीन कायदा किंवा नवीन बिलमध्ये काही कॉमन पॉईंट्स आहेत ते थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो. MTP is done only at the registered hospital. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये MTP करता येत नाही. त्याचप्रमाणे MTP should be done only by registered medical practitioner. म्हणजे registered medical practitioner who are able to do the MTP. After doing MTP, it should be informed to the person authorized by law, not anybody. I don't know whether it is to be informed or police or no, but to my knowledge, it should not be informed to the police, what the honorable member has said. It should not be informed to the police. It should be informed to the authorized person at the district level, not to the police. There is prohibition of disclosure of the procedure. It should not be disclosed. MTP is done after written and explained content to the woman. By the consent is to be taken by the doctor, and MTP is done in 12 weeks is with the opinion of the single registered medical practitioner. Suppose I am an MBBS doctor, I cannot do MTP. But you should be having training, you should have experience, and you should have a certificate from the district civil surgeon. Then and then only you can do the MTP. Now, if you see the amendment of the bill, now what the amendment is, हे बदलाव काय चाहिए, बदलाव काय पाहिजे, तर 12 ते 20 आठवड्यापर्यंत जर जुन्या कायद्याप्रमाणे MTP करायची असेल मान्य सभापती महोदय, तर एका रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिस
च्या सहीवर चालत नाही. त्याला 12 ते 20 मध्ये 2 रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची ओपिनियन लागतं. पण नवीन कायद्यानुसार 12 ते 20 आठवड्यापर्यंत जर MTP करायची असेल तर एका डॉक्टरांचा ओपिनियन चालतं. मी डॉक्टर आहे, मी ग्रामीण भागातून येतो आणि जर 2 डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायचं असेल तर ते पेशंटला अवघड जात होतं. इट वॉज नॉट पॉसिबल. म्हणून हा कायद्यामध्ये सुधार करण्यात आलेला आहे आणि यामुळे इल्लिगल अबॉर्शन कमी होतील आणि मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट सुद्धा कमी होईल. माननीय सभापती महोदय, जुन्या कायद्यामध्ये 20 आठवड्यानंतर MTP करायला अलाउड नाहीये. नो MTP आफ्टर 20 weeks, whatever may be the reason. But now, with the amendment of this bill, with the opinion of the 2 doctors, 2, I will say, registered medical practitioners, MTP is allowed up to 24 weeks. त्याचबरोबर 20 ते 24 आठवड्यामध्ये there are certain cases, as it is discussed earlier, महिलेला शारीरिक किंवा मानसिक त्रास झाला असेल तर महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रासच्या काही कारण आहेत. There are some reasons. One is a survivor of rapes. Other is a victims of incest. Third is vulnerable woman, mentally ill woman, differently abled woman, and minor girl whose age is small. वरील पीडित महिलांना या कायद्यामध्ये बदलांचा फायदा होणार आहे, जे जुन्या MTP ऍक्ट 1971 प्रमाणे होत नव्हता. माननीय सभापती महोदय, सभागृहाला समजून घेण्याची गरज आहे. फिटस युटरसमध्ये असताना 16 आठवड्याचा असेपर्यंत ऑर्गॅनोजेनेसिस होतं, संपूर्ण ऑर्गन डेव्हलप होतं. आणि ऑर्गन डेव्हलप जरी झाले आणि ॲडव्हान्स सोनोग्राफी जरी केलं तर त्या फिटसमध्ये काही डिफेक्ट असेल तर तो 20 आठवड्यापर्यंत डायग्नोज होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये 20 ते 24 आठवडे यामध्ये जर ॲडव्हान्स सोनोग्राफी केली, त्याला लेवल 2 स्कॅनही म्हणता येईल, ते जर केलं तर वेगवेगळ्या कंजेनाटल अनॉमलीज त्या डिटेक्ट होऊ शकतील आणि त्याचा फायदा या 20 ते 24 आठवड्यामध्ये जी प्रेग्नन्सी आहे, जर त्या मुलाला डिफेक्ट असेल तर ते कळू शकतो. उदाहरणार्थ वेंट्रल सेप्टल डिफेक्ट म्हणजे हार्टमध्ये वेंट्रिकलच्या मध्ये जो पडदा असतो त्याच्यात छिद्र असेल तर ते 20 आठवड्यापर्यंत दिसत नाही, पण ते 22 आठवड्याला दिसतं. म्हणून या बिलाचा फायदा आता 20 ते 22 आठवड्यामध्ये होणार आहे. त्याचपर्यंत ब्रेन अनॉमलीज, मेंदूच्या एनएनकेफाली असेल, हायड्रोकेफलस असेल, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन्स, genitourinary anomalies, these anomalies which are incompatible to the life, these are diagnosed between 20 to 24 weeks. So MTP is allowed now as per the new bill between 20 to 24 weeks. म्हणून या बिलाचा फायदा 20 ते 24 आठवडे या महिलांसाठी होणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा आहे. Now India is becoming progressive country because of this contest. जुन्या MTP ऍक्ट प्रमाणे फक्त विवाहित, yes sir, 2 minutes more. जुन्या MTP ऍक्ट प्रमाणे फक्त विवाहित महिलांना कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर झाल्यास MTP करता येत होतं. पण नवीन कायद्याप्रमाणे जर अविवाहित असेल किंवा मॅरिड असेल, अनमॅरिड असेल, त्या महिलेना MTP करता येते आणि ती महत्त्वाची स्टेप आहे. तर महत्त्वाचं द ऑनरेबल मेंबर हॅज डिस्कस्ड रिगार्डिंग द मेडिकल बोर्ड. मेडिकल बोर्ड इज व्हेरी मच इसेन्शियल because the medical board, there are very few cases because it is between 24 to 20 weeks where there are sustainable fetal anomalies. Substantial means if the child born and child is incompatible, then it is of not use. अशा परिस्थितीमध्ये जर मेडिकल बोर्डकडे आपण पाठवलं आणि मेडिकल बोर्ड पाठवल्यानंतर त्याचं डायग्नोसिस झालं तर त्याला एज लिमिट नाही आहे. एज लिमिट हे 24 आठवड्यानंतर सुद्धा आपण MTP करू शकतो.
पण माननीय सभापती महोदय, मला सांगावंसं वाटतं की 28 आठवड्यानंतर एखादं मूल जन्मलं तर ते जिवंत राहू शकतं. म्हणून व्हॉट एव्हर द लिमिट पिरियड इज ओनली 4 वीक्स, 24 to 28 वीक्स. या पिरियडमध्ये मेडिकल बोर्डचा रोल आहे आणि मेडिकल बोर्ड हे सर्व केसेससाठी नाही. त्याच्यामध्ये मेडिकल बोर्ड आहे, मॅडम हॅज टोल्ड, गायनेकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिशियन, pediatrician आणि रेडिओलॉजिस्ट और सोनोलॉजिस्ट. These 3 things are important in the medical board, and there is an option. The state can decide, individual state can decide what doctors are to be taken. That will depend upon the state. माननीय सभापती महोदय, हे बिल पास झाल्यानंतर भारताची तुलना 1 मिनिट, भारताची तुलना जगातील विकसित देशाच्या प्रोग्रेसिव्ह अबॉर्शन लॉ बरोबर केली जाणार आहे. माननीय सभापती महोदय, 97%, only 1 minute, 97% countries allow abortion to save life of mothers. 27 countries does not allow abortion, except example Egypt, Thailand, Iraq, and maybe due to the religious reason. 39 countries allow abortion when mother's life is at risk, and in 67 countries abortion is on request without any reason is allowed. With this bill, amendment bill, the maternal mortality rate now it is half minute is 122 per live birth. It will reduce to 70 per lakh live birth by 2030. World Health Organization target is to reduce maternal mortality rate below 70 per lakh by 2030, and we are going to achieve the bill. म्हणून मी सभागृहातील सर्वांना नम्रपणे विनंती करतो की महिलांचा सन्मान, महिलांचा अधिकार, रिप्रोडक्टिव्ह अधिकार वाढवण्याला बिल आहे आणि ह्या बिलाला मंजुरी द्यावी असे मी सभागृहाला विनंती करतो. आणि शेवटी एक वाक्यामध्ये सांगू इच्छितो, सालों से पीड़ित स्त्री को पीड़ा से मुक्त कराया, सालों से पीड़ित स्त्री को पीड़ा से मुक्त कराया. मोदी जी आपने खोया हुआ सम्मान स्त्री को पुन्हा दिलाया. मोदी जी आपने खोया हुआ सम्मान स्त्री को पुन्हा दिलाया. एवढं करून मी सभागृहाला विनंती करतो की ह्या बिलाला आपण सपोर्ट करून हे बिल मंजूर करावं. धन्यवाद. Thank you, honorable member. Honorable member Dr. Shantanu Sen. You have 6. ची संधी दिली त्याबद्दल मराठी अनुमती द्या म्हणे. हां, माननीय सभापती महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि मी या विषयामध्ये मराठीमध्ये बोलणार आहे. आपण देशाचे उपराष्ट्रपती म्हणून 16 फेब्रुवारी एक पत्र पाठवले. निमित्त होते 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. त्या निमित्ताने आपले लेख संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्या मातृभाषेचं जतन करावं, आपल्या मातृभाषेचं संवर्धन करावं आणि दैनंदिन जीवनामध्ये मातृभाषा वापरावी असं आपण आपल्या पत्रामध्ये लिहिलं होतं. आणि आपली बोलीभाषा लोपी पाहू नये किंवा नष्ट होऊ नये म्हणून आपण आपल्या मातृभाषेमध्ये बोललं पाहिजे. प्रसिद्ध साहित्यिक, मराठी साहित्यिक प्रल्हाद केशव आत्रे म्हणतात, आपल्या आईचं दूध पिलेलं आहे अशी सांगायची लाज कोणाला वाटायला नको आहे. त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेत किंवा आपल्या मातृभाषेमध्ये आपण बोललं पाहिजे, त्याची लाज कोणाला वाटण्याची गरज नाही आहे. मराठी भाषा ही थोर महापुरुषांची भाषा आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची भाषा आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांनी मराठी भाषेचं प्रबोधन करून या मराठी भाषेचे अभंग लिहिलेले आहेत. संत नामदेवाचे अभंग तर शीख धर्मगुरूच्या ग्रंथसाहेबामध्ये सुद्धा झळकत आहेत. प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेची बांधिलकी, संस्कृती, साईंचे संवर्धन करण्याची गरज आहे. मराठी भाषेचा राज्यभाषा दिवस म्हणून दिनांक 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी पाळला जातो. प्राचीन मराठी आणि महाराष्ट्र प्रकृती या भाषेचा अपभ्रंश होऊन मराठी हा शब्द आलेला आहे. मराठीचा पहिला ग्रंथ गाथा सप्ती हजारो वर्षापूर्वीचा आहे. हजारो वर्षापूर्वी गाथा सप्ती ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी हे शेकडो वर्षापूर्वी मराठीमध्ये लिहिलेले आहे. मी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे विनंती करतो
की ज्या अटी शर्ती अभिजात दर्जासाठी लागतात त्या संपूर्ण मराठी भाषेसाठी आहेत. महाराष्ट्र सरकारने पठारे नावाची कमिटी अपॉइंट केली होती. त्याने 800 पानाचा रिपोर्ट दिलेला आहे. त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या अशी मागणी केलेली आहे. मी शेवट माझा एका 2 लाईनमध्ये करणार आहे सर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात जाय मानतो मराठी. ही कवी सुरेश भट यांची कविता करून मी माझा